अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने डावा व उजव्या कालव्याचे रोटेशन सुरू करून वांबोरी चारीस पाणी सोडणे तसेच मुसळवाडी तलाव भरून देणे व राहुरी नेवासा शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पिके वाचवण्यात यावेत या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शिवसेना शिंदे गटातील शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आले। त्यात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील डावा व उजव्या कालव्याच्या अंतर्गत येणारे राहुरी तालुका, नेवासा तालुका, शेवगाव तालुका व पाथर्डी तालुका या भागांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी करपून चाललेली आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व खर्च करून पिकांची लागवड केली असून वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की डावा व उजव्या कालव्याचे रोटेशन तातडीने सुरू करण्यात यावे, तसेच वांबुरी सारी सोडण्यात यावी आणि मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा। मुळा धरण सध्या भरण्याच्या उंबरठ्यावर असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणे शक्य आहे। पाणी उपलब्ध असताना त्याचे योग्य नियोजन न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या रास्त व तातडीच्या मागणीची अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात याव्यात व डावा व उजवा कालवा रोटेशन प्रमाणे सुरू करावा, वांबुरी चारीला पाणी सोडावे तसेच मुसळवाडी तलाव भरून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर रवींद्र मोरे, राजेंद्र लोंढे, वसंतराव कदम, प्रकाश देटे, बाळासाहेब जाधव, सुरेश तोडमळ, किशोर शेळके, नारायण खाडे, सतीश पवार, लक्ष्मण सगळगिरे, केदारनाथ चव्हाण, जगन्नाथ येणारे आदींच्या सह्या आहेत। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सुरू होऊन 2 महिने उलटलेत, पण आपला जो स्थानिक गावामध्ये असन, तालुक्यामध्ये असन, आपल्या पूर्ण राज्यातच कुठं पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसेना। एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळं आता जे पिकं केलेले कपाशी आसन, ऊस आसन, कापूस आसन, मका आसन, सर्वच चारा पिकं असतील, सर्वच पिकं आता पाण्यावरती आलेले आणि आमचे जे मुरमाड भागातली जी जमीन आहे तिथलं पाणी पण एकदम पाणी पातळी खोल गेलेली। त्याच्यामुळं तिथले बोरवेल असतील, विहिरी असतील, हे आता पूर्ण त्याच्यातलं पाणी आटल्यातच जमा आहे। त्याच्यामुळं आमच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून डावा आणि उजवा कॅनल सुटला पाहिजे, वांबुरी चारी पण सुटली पाहिजे। आपल्या मुळा धरणामध्ये वरून येणारी आवक पण चांगली आहे। 5,000 क्युसेकनी आपल्या मुळा धरणामध्ये आता सध्या पाणी येतंय आणि आपल्या दोन्ही धरणं मिळून आपल्याला दोन्ही कॅनल मिळून आपल्याला 1500 सुद्धा क्युसेक पाणी लागत नाही, वांबुरी चारी जरी धरली त्याच्यात तरी। तर हे पाणी आता गरज आहे शेतकऱ्यांना, नाही तर हातातोंडाशी आलेला घास निघून जायला बसला, नंतर रोटेशन सोडून काय उपयोग नाही। आणि धरण पण आता भरायच्या उंबरठ्यावर आहे। आजचा जर आकडा आपण बघितला तर 23,500 काहीतरी आणि 5,000नी आवक चालू आहे। त्याच्यामुळे आता पाणी सोडलं पाहिजे आणि समस्त शेतकऱ्यांमधून ही मागणी होती। आम्ही पण आज निवेदन दिलंय तहसीलदार साहेबांना। तहसीलदार साहेबांनी बी पाटबंधारे खातं असेल, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले आमदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या कानावर घालून लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत हे रोटेशन सोडलं गेलं पाहिजे। तसंच मुसळवाडीचा जो तलाव आहे तो पण पूर्ण क्षमतेने भरून दिला पाहिजे, अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। आज जो की आपण बघत आहोत की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे, पण आपला जो मध्यनगर जिल्हा आहे, ज्या धरणांवरती आपण अवलंबून आहोत त्या धरण क्षेत्रामध्ये फारसा पाऊस झालेला नाही आणि जे की पाणी आता नदीला सोडून देत आहेत ते पाणी वेस्टेज जातं। इकडं जर का शेतीमध्ये पाणी सुटलं तर त्याचं पर्क्युलेशन होईल। ते करता आम्ही निवेदन देण्याकरता तहसीलदार साहेबांकडे आलो होतो। ते म्हटले की माननीय सायली पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आणि या भागामध्ये या कॅनलला पाणी सोडण्याचं नियोजन करतो, कारण जर का हे पाणी फिरलं तरच ऊससुद्धा आता आवासून बसलेले आहेत, पानं त्यांचे करपत आहेत आणि जर काही पाणी फिरलं तर विविध भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तोही सुटेल आणि पर्क्युलेशन होऊन पाणी पातळी वाढेल। याच्याकरता आम्ही हे आज निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे।